जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर तुमची लाडकी मयुरी आली आहे दादरच्या फेमस श्रीकृष्ण बटाटा वडा येथे। आपण वडापाव तर बऱ्याच ठिकाणी खातो, पण ही ओनली वन प्लेस आहे आपल्या दादरमध्ये जिथे फक्त एक बटाटा वडा खाण्यासाठी खवय्यांची इतकी गर्दी होती की तुम्हाला लाईन मध्ये उभं राहावं लागतं। मी पण खूप ऐकलेलं ह्या जागेबद्दल, तर म्हटलं आपण पण इथला बटाटा वडा ट्राय करूया। पण बटाटा वडा सोबतच मी ट्राय केला ह्यांचा पोहा समोसा आणि वडापाव सुद्धा, बिकॉज मला बघायचं होतं ह्यांच्या वडापाव आणि बटाटा वडामध्ये काय फरक आहे। आणि ही प्लेस बटाटा वड्यासाठी फेमस असली तरी ते बाकीचे पण फूड आयटम्स मिळतात बरं का, जसे की डोसा, उत्तप्पम, उपमा, शिरा, पुरी भाजी, बिव्हरेजेस, मिल्कशेक, ज्युसेस, चाट आयटम आणि बरंच काही। तसंच आपल्या पारंपरिक मराठी डिश सुद्धा इथे खूप टेस्टी मिळतात, जसं की कोथिंबीर वडी, डाळ वडा, कांदा भजी, मूग भजी, साबुदाणा वडा आणि अजून भरपूर काही भेटेल। आणि म्हणजे इथे इतकी गर्दी होती की कुपन घेऊन सुद्धा आम्हाला 10 ते 15 मिनिटं लाईन मध्ये उभं राहावं लागलं। सो फर्स्ट मी ट्राय केला यांचा बटाटा वडा आणि बेस्ट पार्ट म्हणजे एकदम गरम होता वडा। इथे तुम्ही कधीही आलात तरी गरमागरमच वडे मिळतील, बिकॉज गर्दी इतकी असते की थंड होण्यासाठी काही राहतच नाही। बटाटा वडा छान होता, टेस्ट मध्ये मीडियम स्पायसी होता, पण 27 रुपयाचा एक बटाटा वडा मला तरी खूप जास्त महाग वाटला। नेक्स्ट ट्राय केलं मी कधीही न खाल्लेला पोहा समोसा। आतून छान तिखट गोड पोह्याची स्टफिंग आणि बाहेरून क्रिस्पी समोसाचं कव्हर, बेस्ट कॉम्बिनेशन होतं। आणि त्याचसोबत दिलेली ही नारळाची चटणी तर भन्नाट होती राव। आणि ह्या पोहा समोसाची प्राइस होती 30 रुपये। नंतर बटाटा वडा आणि वडापाव मधला फरक बघण्यासाठी मी ट्राय केला ह्यांचा वडापाव, आणि खरं सांगायचं तर ह्यांचा बटाटा वडापेक्षा मला तरी ह्यांचा वडापाव खूप जास्त आवडला। वडापाव छान असा स्पायसी होता आणि त्याचसोबत पावाला लावलेल्या ह्या 2 तिखट गोड चटण्यांमुळे अजून मस्त लागत होता। बाकीचे ऍड्रेस आणि डिटेल कॅप्शन मध्ये आहेत। फॉलो फॉर मोर। ओके, बाय।